नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही शाळा किंवा महाविद्यालयात शिक्षण घेत असाल किंवा तुमच्या घरातील मुलं मुली दररोज एसटी बसने प्रवास करत असतील, तर आजची ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कारण अनेक वर्षांपासून सुरू असलेली एसटी ची पारंपरिक बस पास व्यवस्था आता मोठ्या प्रमाणात बदलणार आहे. होय मित्रांनो, यापुढे विद्यार्थ्यांना कागदी पासवर प्रवास करता येणार नाही. एसटी महामंडळाने विद्यार्थ्यांसाठी एक नवीन डिजिटल प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला असून त्या अंतर्गत आता NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र हे कार्ड नेमकं काय आहे, ते कोणाला घ्यावं लागणार आहे, त्यासाठी किती शुल्क भरावं लागेल, बोनाफाईड प्रमाणपत्र का आवश्यक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे कार्ड नसल्यास विद्यार्थ्यांना प्रवास सवलत मिळणार की नाही, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होताच दरवर्षी राज्यभरातील हजारो विद्यार्थी एसटी बस पास काढण्यासाठी आगार आणि बस स्थानकांमध्ये गर्दी करत असतात. पास काढण्यासाठी रांगा, कागदपत्रांची पडताळणी, अर्ज प्रक्रिया आणि विविध अडचणींना विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागत असं. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या सवलतीच्या प्रवासामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि संपूर्ण प्रक्रिया डिजिटल करण्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच NCMC प्रणाली लागू करण्यात आली आहे. मित्रांनो, या वर्षीपासून पारंपरिक कागदी बस पास पद्धत जवळपास बंदच करण्यात येणार आहे. त्याऐवजी विद्यार्थ्यांना डिजिटल स्मार्ट कार्डच्या माध्यमातून सवलत दिली जाणार आहे. याचा अर्थ असा की पुढील काळामध्ये विद्यार्थी ओळख, पास पडताळणी आणि प्रवास सवलत या सर्व गोष्टी डिजिटल पद्धतीने होणार आहेत. आता प्रश्न पडतो की NCMC कार्ड म्हणजे नेमकं काय? तर मित्रांनो, NCMC म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड. हे एक स्मार्ट प्रीपेड कार्ड आहे. विशेष म्हणजे हे फक्त एसटी बस साठीच नाही, तर देशातील अनेक सार्वजनिक वाहतूक सेवांमध्ये वापरता येऊ शकतं. यामध्ये मेट्रो सेवा, बेस्ट बस सेवा तसेच काही रेल्वे सेवांचा देखील समावेश आहे. म्हणजेच एकच कार्ड विविध वाहतूक सुविधांसाठी वापरण्याची सुविधा विद्यार्थ्यांना आता मिळणार आहे. मित्रांनो, या कार्डसाठी विद्यार्थ्यांना 199 रुपये शुल्क भरावं लागणार आहे. हे शुल्क एकदाच भरून विद्यार्थी स्मार्ट कार्ड प्राप्त करू शकतात. काही पालकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की आधी पास स्वस्त होता किंवा काही विद्यार्थिनींना मोफत सुविधा होती, मग आता कार्डसाठी पैसे का भरावे लागत आहेत? तर मित्रांनो, हे शुल्क कार्ड तयार करणे, डिजिटल पडताळणी, तांत्रिक सुविधा आणि स्मार्ट कार्ड व्यवस्थापनासाठी आकारले जात आहे. मात्र यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात अनेक अतिरिक्त सुविधा उपलब्ध होऊ शकतात. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या. हे कार्ड मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळा किंवा महाविद्यालयाकडून बोनाफाईड प्रमाणपत्र घेणं अनिवार्य आहे. कारण या प्रमाणपत्राच्या आधारे विद्यार्थी प्रत्यक्षात शिक्षण घेत असल्याची खात्री केली जाणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांचा सरल ID क्रमांक देखील या स्मार्ट कार्डशी लिंक केला जाणार आहे. सरल ID लिंक केल्यामुळे विद्यार्थ्यांची माहिती डिजिटल स्वरूपात पडताळली जाऊ शकते आणि बनावट किंवा चुकीच्या पासला आळा बसू शकतो. मित्रांनो, एसटी महामंडळाने या प्रक्रियेला आणखी सोपे करण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. NCMC कार्ड वितरणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या एजन्सी थेट शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची नोंद करणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वारंवार आगारात जाण्याची आवश्यकता कमी होऊ शकते. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा मोठा दिलासा ठरू शकते. मित्रांनो, पुणे जिल्ह्याचं उदाहरण पाहिलं तर सुमारे 50,000 विद्यार्थी सवलतीच्या पाससाठी पात्र आहेत. यामध्ये विद्यार्थिनींची संख्या मोठी आहे. गेल्या वर्षी अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत जवळपास 29,000 विद्यार्थिनींनी मोफत प्रवासाचा लाभ घेतला होता.
तर सुमारे 18,000 विद्यार्थ्यांनी सवलतीचा पास काढला होता. यावरून या योजनेचा फायदा किती मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना होत आहे याचा अंदाज आपल्याला येतोच. मित्रांनो, आता विद्यार्थी आणि पालकांनी नेमकं काय करायला हवं? सर्वप्रथम आपल्या शाळा किंवा महाविद्यालयामध्ये जाऊन बोनाफाईड प्रमाणपत्र मिळवून घ्या. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या एसटी आगारात किंवा अधिकृत एजंटकडे संपर्क साधा. नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा आणि NCMC स्मार्ट कार्ड साठी अर्ज करा, कारण भविष्यात प्रवास सवलतीचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. मित्रांनो, डिजिटल महाराष्ट्राच्या दिशेने टाकलेलं हे आणखी एक मोठं पाऊल मानलं जात आहे. कागदी पासमधील अडचणी, गैरव्यवहार आणि वेळेचा अपव्यय कमी करण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरू शकते. मात्र सुरुवातीच्या काळात विद्यार्थी आणि पालकांनी सर्व नियम व्यवस्थित समजून घेणं आणि वेळेत नोंदणी पूर्ण करणं अत्यंत आवश्यक आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांना आणि विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. अशाच महत्त्वाच्या शासकीय योजना, विद्यार्थी अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आपल्या खबर लाईट YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या आणि महत्त्वाच्या अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.